नमस्कार. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडाझुडपांना विशेष महत्त्व आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेले आहे की घरामध्ये कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत. भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, काही झाडे घरामध्ये लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम येते आणि मृत्यूचे भय राहत नाही. तसेच माता लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहतो. तुम्ही पाहिले असेल, काही श्रीमंत लोक असतात, त्यांच्या घरामध्ये हे झाडे तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हीही ही झाडे तुमच्या घरामध्ये आवर्जून लावा. एकदा माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे प्रभू, कृपया तुम्ही मला हे सांगा की मनुष्याने कोणत्या वृक्षाचे रोपण करावे, कोणती झाडे ही घरासमोर लावावीत त्यामुळे त्याचे दारिद्र्य नष्ट होईल, शत्रू, भय, सर्व दोष, इडापिडा, नजरबाधा या सर्व संकटातून त्यांचे संरक्षण होण्यासाठी कोणती झाडे ही घरासमोर लावायला हवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी रुक्मिणी, तू आज समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या उद्देशाने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहेस. या जगामध्ये वृक्षाचे मोठे योगदान आहे. वृक्ष नेहमी पूजनीय आहे, परंतु आज तू विचारलेला प्रश्न हा अतिशय उत्तम आहे. घरासमोर जे झाडे लावायची आहेत ती कोणती असावी आणि शुभ फळ देत असतात. झाडे घराची सुंदरता वाढवत असतात आणि वातावरण देखील शुद्ध ठेवत असतात. अनेक झाडांमधून सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते, जी आपल्यासाठी अत्यंत शुभदायी असते. घरासमोर झाडे लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते, त्याबरोबरच अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील नष्ट करतात. घराच्या अंगणात उभी असलेली झाडे ही देवाप्रमाणेच आपल्या घराचे संरक्षण करत असतात. घरासमोर कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नये हे श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. श्रीकृष्णांनी रुक्मिणीला सांगितलेली एक प्राचीन कथा यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. कोणती झाडे घरासमोर लावल्याने शुभ असते आणि कोणती झाडे घरासमोर लावल्याने दुःख दारिद्र्य येते हे मी तुला इथे सांगत आहे, असे श्रीकृष्ण म्हणतात रुक्मिणीला. रुक्मिणी, हे तू संपूर्णपणे ऐक. जो व्यक्ती या कथेचे स्मरण करून आचरणात आणतो त्याचे सर्व पापे नष्ट होत असतात. रुक्मिणी म्हणते, ही कथा मी नक्कीच लक्षपूर्वक ऐकेल. तुम्ही तेव्हा मला आवर्जून सांगावी. मध्य देशात एक अतिशय सुंदर नगरी होती. त्या नगरीमध्ये गोपाळ नावाचा एक वैश्य आपल्या पत्नी सुमित्रासोबत राहत होता. गोपाल हा भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो नित्य भगवान विष्णूंची पूजा करत असे. आणि गोपालची पत्नी सुमित्रा देखील घरकामामध्ये निपुण होती. घरामध्ये कोणतीही धनधान्याची कमतरता नव्हती. सुखासंसारात अनेक दिवस गेल्यानंतर गोपालची पत्नी सुमित्रा हिने तिच्या अंगणात काही झाडे लावली आणि दररोज त्या झाडांना पाणी घालून त्यांची सेवा करत होते. सुमित्राला वृक्षारोपणाचे ज्ञान नव्हते. तिला जी झाडे आवडले ती तिने लावली. जी झाडे अशुभ असतात तिने तिच्या घराच्या अंगणामध्ये चुकून लावली, ज्यामुळे गोपालला त्याच्या व्यवसायामध्ये खूप नुकसान होऊ लागले. त्याच्या घरामध्ये दररोज भांडणे होऊ लागली. त्या दोघांच्या जीवनात असंख्य अडचणी येऊ लागल्या आणि त्याचा व्यवसाय बुडाला आणि त्याचे सर्व धनही नष्ट झाले. गोपालकडे धान्य खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते. ते उपाशी राहत असे. त्यामुळे त्याची पत्नी सुमित्रा देखील रागराग करत होती. तिने सांगितले की तुम्ही काहीतरी काम करा, असे गोपाळला सांगत असे. गोपाळ हा कामासाठी फिरत असे, परंतु त्याला कुठेही काम मिळत नव्हते. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, मला कोणीही काम देत नाहीये, आता मी कुठे जाऊ. दोघे पूर्णपणे उदास झाले होते. गोपालने आपल्या पत्नीचे संपूर्ण दागिने विकले आणि जे काही धन मिळाले त्याच्यामध्ये पोट भरले. अशा प्रकारे चुकून अशुभ झाडे लावल्यामुळे दोघांच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य निर्माण झाले. अनेक संकटे येऊ लागले, परंतु याची जाणीव त्या दोघांनाही नव्हती. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही वैकुंठातून त्यांची ही दुर्दशा पाहत होते. तेव्हा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना सांगितले, हे प्रभू, तुम्ही आपल्या भक्ताची मदत करणार नाहीत का? गोपाळ हा तुमचा भक्त आहे, तो तुमची नित्य सेवा करतो, पूजा करतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, मी नक्कीच गोपाळची मदत करेन. त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल, म्हणून मी त्याच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतो. भगवान विष्णू साधूच्या रूपामध्ये पृथ्वीलोकावर प्रकट होतात. साधूच्या वेशातील भगवान विष्णू हे गोपाळच्या दारामध्ये जातात आणि याचना करू लागतात. दारावर आलेल्या साधूला पाहून गोपाळ त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, या गरिबाच्या घरात तुमचे स्वागत आहे. मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो? साधूच्या रूपातील भगवान विष्णू म्हणू लागतात, हे महोदय, मी तीर्थयात्रेला निघालेलो आहे आणि विश्रांती घेण्यासाठी जागा शोधत आहे. जर तुम्हाला काही त्रास नसेल तर मला तुमच्या घरात जागा द्या. मी अनेक दिवसांपासून
उपाशी आहे, थोडे खायला मिळाले तर नक्की द्या. गोपाळ म्हणतो, हे साधू महाराज, नक्कीच तुम्ही कोणीतरी दैवी व्यक्ती आहात, कारण तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे आणि तुमची सेवा करण्याचे मला भाग्य मिळत आहे. तुमची सेवा करून मला खूप आनंद मिळेल. कृपया तुम्ही घरामध्ये चला. आणि साधू महाराज गोपाळच्या घरात जातात. गोपाळ त्या साधू महाराजाची खूप सेवा करतो, परंतु त्याच्याकडे अन्नधान्याचा एक दाणा देखील नसतो. तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आपल्या घरी साधू महाराज आलेले आहेत. ते खूप पुण्यवान दिसत आहेत. आपण त्यांच्या जेवणासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. मी गावात जाऊन कोणाकडून थोडे उधार पैसे मागून आणतो. इतके बोलून गोपाळ एका शेठच्या घरी जातो आणि त्या शेठला पैसे देण्यासाठी विनंती करतो, परंतु शेठ त्याला पैसे देण्यास नकार करतो आणि म्हणतो, तुझ्याकडे एक कवडी देखील नाही, तू माझे पैसे कसे परत करणार आहेस? परंतु गोपाळ विनवणी करतो, हे सेठ, मला थोडे पैसे द्या, मी तुम्हाला नक्कीच पैसे परत करेन. जर मी तुम्हाला पैसे परत नाही केले तर तुम्ही माझे घर घ्या. गोपाळचे बोलणे ऐकून शेठला त्याच्यावर थोडी दया येते आणि तो शेठ त्याला म्हणतो, हे वैश्य, तू मला पैसे दिले नाहीस तर तू स्वतः तुझे घर मला सोपव. गोपाळ त्याला हो म्हणतो आणि त्या शेठकडून पैसे घेऊन बाजारातून दूध, तांदूळ, भाजी, पीठ, साखर इत्यादी खरेदी करतो आणि आपल्या घरी परत येतो. आणि तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिय, तू त्या साधू महाराजांसाठी भोजन बनव. गोपाळची पत्नी सुमित्रा भोजन बनवते आणि त्यांना भोजन वाढते. अशा प्रकारे गोपाळची भक्ती आणि निष्ठा पाहून साधू महाराज अत्यंत प्रसन्न होतात आणि ते जाताना गोपाळला म्हणतात, हे वैश्य, मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न आहे. तू जे आदर सन्मान केला आहेस त्यामुळे देखील मी खूप खुश आहे. तुझी जी काही इच्छा असेल ती मला सांग, मी ती नक्कीच पूर्ण करेन. तेव्हा गोपाळ म्हणतो, हे महात्मा, तुमचे आशीर्वादच आमच्यासाठी सर्व काही आहेत. परंतु मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला हे दारिद्र्य भोगावे लागत आहे. आम्ही तर श्रीहरी भगवान विष्णूंची भक्ती केलेली आहे, परंतु आमच्या आयुष्यात असे दारिद्र्य का आले आहे? याचे कारण काय आहे आणि हे दारिद्र्य दूर करण्यासाठी मला काय उपाय करावे लागतील? आणि ते साधू महाराज म्हणतात, तुझ्या जेव्हा मी दारावर आलो होतो तेव्हाच मला समजले तुझ्या जीवनामध्ये दारिद्र्य आलेले आहे, कारण तुझ्या घरासमोर जी झाडे आहेत तीच तुझ्या दारिद्र्याचे कारण आहे. म्हणून तू ही झाडे काढून त्यांच्या जागी शुभ रोपे लाव. तुझ्या पत्नीने तुझ्या घरासमोर जी कळत नकळत झाडे लावलेली आहेत ती अशुभ आहेत आणि त्याच्यामुळेच तुझी ही अशी दुर्दशा झालेली आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो, हे महात्मा, मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावायला हवीत, ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि कोणती झाडे लावू नयेत. कृपया तुम्ही मला सविस्तर समजावून सांगा. मी तुमचा खूप आभारी राहील. तेव्हा साधू महाराज म्हणतात, हे वैश्य, ठीक आहे, मी तुला सांगत आहे की जे शुभ झाडे घराच्या समोर लावल्याने त्याचे शुभ फळ मिळतात ते तू लक्षपूर्वक ऐक. एखाद्या जलाशयाच्या जवळ पिंपळाचे झाड लाव. पिंपळाचे झाड लावल्याने शुभ फळ मिळते. जेव्हा पिंपळाची पाने त्या जलाशयात पडतात तेव्हा ती पिंडासारखी होऊन पितृदेवतांना तृप्त करत असतात आणि यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष हे समाप्त होतात. जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो त्याची सर्व पापांपासून मुक्तता होते आणि तो त्याच्या आयुष्यात कधीही पराभूत होत नाही. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने आयुष्यात वाढ होते. पिंपळाच्या मुळाशी श्री विष्णू, खोडामध्ये श्री शिवशंकर आणि अग्रभागी ब्रह्माजी स्थित असतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला नमस्कार केल्याने जे फळ मिळते ते फळ 1000 गायींच्या दाना इतके असते. या जगात पिंपळासारखे दुसरे कोणतेही झाड नाही. साक्षात श्री हरिविष्णू या वृक्षाच्या रूपात पृथ्वीवरती विराजमान आहेत. पिंपळाच्या झाडाला विजा पोहोचवणे किंवा त्याची फांदी तोडणे महापाप मानले गेलेले आहे. असा मनुष्य नरकात राहतो आणि जो व्यक्ती पिंपळाला मुळापासून कापतो त्याचा कधीही नरकातून उद्धार होत नाही. हे वैश्य, आता मी तुला दुसऱ्या वृक्षाबद्दल सांगत आहे. आवळ्याचे फळ हे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध फळ आहे आणि ते परमपवित्र आहे. आवळा लावल्याने स्त्री आणि पुरुष हे जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात आणि हे फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न करणारे आणि शुभ फळ आहे. हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते. त्याचे पाणी पिल्याने असंख्य रोगांचा नाश होतो आणि आवळा पाण्यात मिसळून स्नान केल्याने दारिद्र्य दूर होते. तसेच सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. ज्या घरामध्ये आवळा नेहमी असतो त्या घरामध्ये कधीही भूत, प्रेत, किडापिडा, राक्षस येत नाहीत. एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने जगातील सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य कसे मिळते त्या प्रकारे अधिक फळ प्राप्त होते.
ज्या व्यक्तीच्या घरासमोर आवळ्याचे झाड असते तेथे साक्षात लक्ष्मीनारायण निवास करत असतात. तिसरे वृक्ष आहे अशोकाचे झाड. अशोक वृक्षामध्ये अप्सरांचा निवास असतो. हे झाड शोकाचा नाश करणारे तसेच निराशा समाप्त करणारे असते. हे वृक्ष घराच्या समोर लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते. अशोक वृक्ष हे शीतलता आणि यौवन प्रदान करणारे असते. देवी लक्ष्मीने जेव्हा सीतेच्या रूपामध्ये अवतार घेतला होता तेव्हा रावणाने अपहरण केल्यानंतर त्यांचा निवास अशोक वाटिकेमध्ये होता. अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती. म्हणूनच माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की ज्या ठिकाणी हे वृक्ष असेल तिथे त्यांचा सदैव निवास असेल. चौथे आहे पाकर वृक्ष. मनुष्याने हे झाड लावल्याने जे फळ मिळते ते महायज्ञासारखे असते. कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाहीत म्हणून प्रत्येकाने पाकर वृक्ष हे आवर्जून लावले पाहिजे. पाकर वृक्ष म्हणजे पळसाचे झाड. त्यानंतर पाचवे आहे कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होत असतात. कडुलिंबाचे झाड हे आयुष्य देणारे मानले गेलेले आहे. हे झाड घराजवळ लावल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते आणि माता लक्ष्मीला कडुलिंबाची पाने ही प्रिय आहेत. म्हणूनच त्या कडुलिंबाच्या झाडाजवळ निवास करत असतात. घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने धनसंपत्तीत वाढ होते. सहावे आहे जांभळाचे झाड. जर एखाद्या मनुष्याला कन्याप्राप्तीची इच्छा असेल तर त्याने जांभळाचे झाड हे आवर्जून लावले पाहिजे. ज्या मनुष्याच्या घराजवळ जांभळाचे झाड असते त्याच्या घरात कन्येचा जन्म होतो, जी कुळाचे नाव प्रसिद्ध करते. सातवे झाड आहे बेलाचे झाड. बेलाच्या झाडामध्ये भगवान शिवांचा निवास असतो आणि गुलाबाच्या झाडामध्ये माता पार्वतीचा वास असतो. म्हणूनच बेलाच्या झाडाजवळ जर आपण गुलाबाचे झाड लावले तर आपल्याला शिवपार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या घरामध्ये कधी दुःख दारिद्र्य येत नाही आणि त्या घरामध्ये कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे. आणि आठवे आहे नारळाचे झाड. नारळाचे झाड लावल्याने पुरुष हा अनेक गुणवान मुलांचा पिता बनतो. नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा महत्त्वाचा भाग असतो, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. तो अत्यंत शुभ असतो. हळदीची झाडे लक्ष्मी आणि पुण्य प्रदान करतात. ही झाडे लावल्याने दुःख आणि दारिद्र्य संपते. घराच्या उत्तर दिशेला 5 कनकचंपाचे रोप लावले तर धनात वाढ होते. केळीचे झाड देखील खूप शुभ असते आणि ते घरामध्ये सुख समृद्धी आणते. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच केळीचे झाड लावल्याने घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही. सिंगाच्या रोपाला पारिजात देखील म्हणतात. या रोपाची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती आणि माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातूनच प्रगट झाल्या होत्या. म्हणूनच पारिजातकाच्या रोपाला अत्यंत महत्त्व आहे. जर हे रोप आपण आपल्या घरामध्ये लावले तर तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्ती होते. घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यामुळे त्या घरामध्ये नेहमी शुभता टिकून राहते आणि त्या घरातील सदस्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. सुंदर सुसंस्कृत पत्नीची इच्छा असलेल्या व्यक्तीने घरासमोर डाळिंबाचे झाड लावावे. जो मनुष्य सुंदर सुशील आणि सद्गुणी पत्नीची इच्छा करतो त्याने आपल्या अंगणात तर डाळिंबाचे झाड आवर्जून लावा. डाळिंबाचे झाड हे आरोग्यवर्धक फळच देत नाही तर हे शुभता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. डाळिंबाचे झाड हे त्याच्या फळामुळे आणि फुलांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. हे झाड देखील देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि त्याची उपस्थिती घरामध्ये धन समृद्धी आणि कौटुंबिक सलोखा वाढवते. डाळिंबाच्या फळाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि कांती प्रदान करते. पळसाचे झाड ब्रह्मतेज प्रदान करते म्हणून ते आवर्जून लावावे. या झाडाला ब्रह्मा आणि अग्नीचे प्रतीक मानले गेलेले आहे. याची लाल फुले ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहेत. पळसाचे झाड व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती प्रदान करते. हे झाड साधना आणि तपस्येमध्ये मदत करते आणि व्यक्तीच्या आत ब्रह्म ऊर्जेचा प्रभाव वाढवते. पळसाची लाकूड आणि पाने यज्ञपूजेमध्ये वापरली जातात. यापासून बनवलेली समिधा अग्नी प्रज्वलित करते आणि वातावरण पवित्र करते. वंशवृद्धी आणि संतान प्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तीने अशोकाचे झाड आवर्जून लावावे. जर मनुष्य एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर त्याने शेवग्याचे झाड आवर्जून लावावे. शेवग्याचे झाड लावल्याने सर्वात मोठे रोग देखील नष्ट होतात. हे झाड आरोग्य प्रदान करणारे असते. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती झाडे घरासमोर लावू नयेत. पहिले आहे वाळवंटी वनस्पती. वाळवंटी वनस्पतीचे काटे त्यांच्या आसपास नकारात्मक ऊर्जा संचारित करतात. ही झाडे घरामध्ये मानसिक ताण, भांडणे आणि अशांतीचे कारण बनते.
घराच्या आत काटेरी झाड लावल्याने वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, कलह, आजारपण यांचा सामना करावा लागतो. मनुष्याने कधीही ताडाचे झाड लावू नये. ताडाचे झाड हे संततीचा नाश करणारे असते. ज्या घराच्या जवळ ताडाचे झाड असते त्या घरातील मुलांची कधीही प्रगती होत नाही. घरासमोर अशी झाडे कधीही लावू नयेत ज्यांना कापल्यावर दूध निघते. घरासमोर कधीही बावळीचे झाड लावू नये. ते लावल्याने संकट येते. घरासमोर बोरीचे झाड देखील असू नये. हे लावल्याने नकारात्मकता वाढते. धनाचे नुकसान होते आणि संकटे येतात. घराच्या खूप जवळ आंब्याचे झाड देखील लावू नये. या झाडाची सावली घरावर पडणे अशुभ फळ देते, म्हणून हे झाड घरापासून थोड्या अंतरावर लावावे. कोणत्याही माणसाने आपल्या घराजवळ पपईचे झाड लावू नये. हे झाड लावल्याने धनाचे नुकसान होते आणि दारिद्र्य येते. जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्व दिशेला असेल तर घरात गरिबी येऊ शकते. वडाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोकाचे वातावरण राहते. दक्षिण दिशेला तुळशीचे रोप असेल तर मुलांना त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही मृत झाडाची सावली घरावर पडते तर ते मृत्यूचे सूचक असते. मृत झाड म्हणजे वाळलेली झाड, ज्याला पान, फुलं काहीही नाही असे. मृत झाड लगेच उपटून टाकावे. वाळवंटी वनस्पती कठोर आणि कोरड्या वातावरणामध्ये वाढतात. या वनस्पतींना काटे आणि जाडसर खोड असतात, जे ओलावा आणि पाणी साठवण्यासाठी अनुकूल असतात. परंतु त्यांची स्थिती घरामध्ये किंवा अंगणात शुभ मानली जात नाही. साधू महाराज त्या गोपाळ वैश्याला म्हणतात, हे गोपाळ, मी तुला या सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितलेले आहे. म्हणूनच तू या वृक्षांचे रोपण कर आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त कर. गोपाल म्हणतो, हे महात्मा, तुम्ही आज मला उत्तम ज्ञान दिलेले आहे. मला माझ्या दारिद्र्याचे कारण कळाले आहे. मी तुमचे आभार मानतो. मग साधुरूपी भगवान विष्णू गोपालला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून अंतर्धान पावतात. साधू महाराज अचानक अदृश्य झाल्याने गोपाल आणि त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटते. मग त्यांना समजते साक्षात भगवान विष्णू त्यांच्या घरी आले होते. म्हणून गोपाळ त्या साधू महाराजाच्या सांगण्यानुसार घराच्या समोर अनेक शुभ वृक्ष लावतो, ज्यामुळे त्याला अचानक खूप धनप्राप्ती होते आणि त्याची दरिद्रता दूर होते. भगवान विष्णूचे आभार मानू लागतात गोपाळ आणि त्याची पत्नी. तेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणतात, मी तुला झाडाविषयी हे सर्व सांगितलेले आहे. आता तूही जाऊन आपल्या भवनाजवळ शुभ वृक्ष लाव. अशा प्रकारे कथा सांगून या झाडांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.